श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचा राजा, ब्रह्मांड नायक यांचा असा मंत्र पाहणार आहोत, जो मंत्र जर तुम्ही घरात लावून 20 मिनिटे जरी ऐकला तरी तुमच्या घरामध्ये अचानक प्रचंड चांगले चमत्कार घडावयास सुरुवात होईल. कारण मंडळी, जेव्हा हा मंत्र तुमच्या घरामध्ये तुम्ही लावता किंवा ऑफिसमध्ये लावता, तेव्हा या मंत्रांच्या ज्या शुभ लहरी आहेत, कंपन्या आहेत, त्या पूर्ण घरभर पसरतात आणि घरातील कोपरा ना कोपरा शुद्ध करतात आणि तुमच्या मनातील तीव्र इच्छा ही ब्रह्मांडापर्यंत पोहोचवतात. ब्रह्मांड ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्णत्व प्रयत्न करतं आणि त्या तुमच्या इच्छा सत्यात उतरतात. मंडळी, जर याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः हा मंत्र ऐकून तुमची इच्छा सांगून बघा. ती इच्छा 21 दिवसात नाही पूर्ण झाली तर मग सांगा. मंडळी, हा मंत्र जर तुम्ही मन लावून ऐकला तर तुमच्या घरातील आजारपण नष्ट होईल. तुमच्या घरामध्ये जे टोकाचे वादविवाद असतात, नवरा बायकोंमध्ये म्हणा किंवा मुलामध्ये, आईवडिलांमध्ये म्हणा किंवा प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ते सर्व घालवण्याचे काम हा मंत्र करतो. तुमच्या पूर्ण घराची शुद्धी करतो आणि प्रचंड धनागमन तुमच्याकडे होते. कारण चारही दिशाने हा मंत्र तुमच्याकडे धन आकर्षित करतो. धन आकर्षित केल्यामुळे तुमच्याकडे प्रचंड पैसा येतो, त्याची वृद्धी होते. मंडळी, या मंत्रामुळे तुमच्या वर्षानुवर्ष बंद पडलेल्या नशिबाच्या कुलपाचे द्वार उघडणार आहे आणि त्याची चावी म्हणजे हा मंत्र आहे. मंडळी, हा जर मंत्र तुम्ही मनोभावे 20 मिनिटे जरी ऐकला तरी तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. मंडळी, कसं आहे ना, अनेक वेळा आपण नुसतेच कष्ट करत राहतो, परंतु शेवटी महिन्याच्या काहीच आपल्या हातात उरत नाही. सर्व पैसे या ना त्या कारणासाठी बाहेर गेलेले असतात किंवा त्या पैशातला जास्त भाग हा दवाखान्यामध्ये गेलेला असतो. त्यामुळे असे निरर्थक जे खर्च होत असतात, तर याला काहीतरी निगेटिव्ह जी एनर्जी असते ती कारणीभूत असते. तीच ह्या गोष्टी सर्व घडवून आणत असते. आणि जेव्हा आपण या मंत्राचे श्रवण आपल्या घरामध्ये करतो तेव्हा ती निगेटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये थांबूच शकत नाही. आणि मग जेव्हा सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचारित होते तेव्हा साक्षात माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या घरामध्ये वास्तव्यास येतात आणि मग आपल्या घराची उन्नती अशी होते की आपण कधी त्याची कल्पनाही करू शकणार नाही. मंडळी, अनेक भक्तांना असे अनुभव आलेले आहेत की जेव्हा हा मंत्र ऐकलेले आहेत तेव्हा त्यांच्या जीवनात असा काही बदल घडला आहे की ते आश्चर्याने थक्क झाले आहेत. आणि म्हणूनच मंडळी, तुम्ही मागे राहू नका. तुम्हाला जर यशाच्या उंच शिखरावर पोचायचे असेल, तुमच्या जीवनातील अपमान, दारिद्र्य, गरिबी सर्व काही नष्ट करायचे असेल आणि यश, प्रगती आणि सुख, शांती, आनंद तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर हा मंत्र तुम्ही फक्त 20 मिनिटे ऐका. कारण या मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही रंकाचे राजा सुद्धा बनू शकता. मंडळी, अनेक भक्तांना याचा अनुभव आला आहे आणि अनेक भक्त हा मंत्र ऐकून फक्त श्रीमंत झाले आहेत. कर्जाच्या विळख्यातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर नष्ट झालेला आहे आणि त्यांच्याकडे धनाची इतकी वृद्धी झाली आहे की त्यांनी मग मोठमोठे कामे करणे म्हणजे गाडी, बंगला किंवा जागा, जमिनी सर्व काही ते घेऊ शकले आहेत. हे फक्त चमत्कार झाला आहे या मंत्राच्या श्रवणाने. कारण मंत्रांमध्ये अतिशय शक्ती असते, सकारात्मक ऊर्जा असते, ज्यामुळे आपली प्रगती होते, आपल्याकडे प्रचंड धन आकर्षित होते आणि आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतात. आणि म्हणूनच मंडळी, जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा मंत्र नक्की ऐका आणि कमेंटमध्ये होय स्वामी अशी स्वीकृती द्या. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सर्वधन प्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सर्वधन प्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सर्वधनप्रदाय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।